नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी अनिता उमाटे बोलते आणि तुम्ही मला खूप छान सपोर्ट करता. खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आहे सर्वांना की तुम्ही मला आज सपोर्ट केला. म्हणून माझे आज 44 म्हणजे 44,000 पब्लिक आहे माझ्यासोबत, जनता आहे माझ्यासोबत. खूप छान वाटते, आनंद वाटते. तर आजचा ब्लॉग मी याच्यासाठी करते की आपल्याला कोणीच एका एका वेळेस काय असतं, आपल्याला आपल्या बाजूने ना कोणीच उभा राहत नसतं बघा. तुमच्यासोबत पण असं झालेलं असेल मला वाटतं. आपल्या बाजूने ना एक वेळ अशी येते ना, आपल्या बाजूने कोणीच उभा राहत नसतं. तर त्यावेळेस आपण काय करतो, हताश होतो, निराश होतो, नैराश्यामध्ये जातो की आपल्या बाजूने कोणी उभा राहत नाही, आपल्याला कोणी साथ देत नाही. एक स्त्री असली तर बघा, त्या स्त्रीला ना माहेरचे लोक साथ देतात, सासरचे लोक साथ देतात. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही 60 वर्षाचे झाला असाल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर बघा, तुम्हाला मुलं सुना, असं सगळ्यांच्या घरात नसतं पण काही घरांच्या मध्ये असतं, जे मुलं बायकोचं ऐकतात ते मुलं सुद्धा बघा आईला सपोर्ट करत नसतात. एकटी पडती आई, वडील एकटी पडतात. आणि त्यावेळेस आपण काय करतो, डिप्रेशनमध्ये जातो. आपण मुलाला जन्म दिलाय, तो मुलगा आपल्या बाजूने नाही बायकोच्या बाजूने जातो. म्हणजे आईचं बोललेलं त्याला खोटं वाटतं आणि बायको बोललेली खरी वाटते. त्यावेळेस तुम्हाला सांगते, आपण स्वतःची स्वतः ढाल बनायचं असतं. आपल्या बाजूने कोणीच नसतं तेव्हा आपण आपलीच ढाल बनायचं असतं आणि दाखवून द्यायचं असतं की मी तुम्हाला सांगत होते, काहीतरी तुम्हाला मी इशारा करत होते. म्हणजे तुम्हाला पुढचं तुमच्या आयुष्याबद्दल की तुमच्या भविष्याबद्दल मी सतत सांगत होते, तर तुम्ही मनावर घेतलं नाही त्यावेळेस. हे कधीतरी एकदा असं त्यांना दाखवून द्या की खरंच बघा, जेव्हा त्याला ठेस लागते ना, तेव्हा बघ मी तुला सांगत होते ना, ऐकला नाहीस तू. हे घडलं का नाही शेवटी. हे असं असतं. पण आपल्या बाजूनी कोणीही नसतं बघा. एके दिवशी आपल्या बाजूनी नवरा सुद्धा उभा राहत नसतो. तर आपण आपल्या मतात ठाम ठेवायचं. कारण आपण एकतर चुकीचं वागायचं नाही, चुकीचं काय करायचं नाही. आणि आपलं जे विचार आहेत ना, ठामपणे ठेवायचे, नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवायचे. आज ना उद्या आपल्याला यश मिळेल किंवा आज ना उद्या आपण सक्सेस होऊ, या आशेवर आपण राहायचं असतं ना. आपले विचार ठामपणे ठेवायचे असते. अशी खूप लोक असतात तुमच्या बाजूला, जास्त करून आपले लोक असतात एकदम जवळची. काय 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 तर रक्ताची नाते. आता तर काय ते खूप ठिकाणी घडायला लागले, कलियुग आहे. काय विचित्र प्रकार घडायला लागलेत, काय सांगू तुम्हाला. इतके वृद्धाश्रम उघडायला लागले, जिथं तिथं बघा वृद्धाश्रम. काय केलं, सुनांनी मारलं, काय केलं, मुलांनी हाकलून दिलं, काय झालं, असं झालं. ज्या स्त्रियांना, ज्या पुरुषांना महिन्याला पेन्शन येत नाही, गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही, नुसती शेतीमध्ये काय होते, केलं तर पिकलं तर ते पिकणार आहे की नाही. पण आपल्यासारख्या स्त्रियांना कसं, आपण गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, आपल्याला पेन्शन मिळते, आपण थोडीफार पैसे एक शिल्लक ठेवलं असेल, त्यांचंच ते बरं आहे. पण काही सुद्धा ते सुद्धा नाही, ते सुद्धा सगळं घेतात, मुलांनी हाकलून देतात. अशा मुलांना लाज वाटायला पाहिजे खरं. धरती माता सुद्धा आता काय मला हे वाटायला लागले, ते कधी एकदा मोठा भूकंप होतो आणि समावून जातो लोक आपण, असं झालेलं आहे. तिला सुद्धा लाज वाटायला लागली, आपल्या या धरती मातेला. एवढं तिच्यावर बोध झाले ना सगळे, की जी धरती माता म्हणजे आईसारखीच असते ना, तुम्ही त्या आईला सुद्धा असं वागवता, बापाला असं वागवता. कारण हे आई वडील कसं मुलांच्या ह्याच्यावरच अवलंबून असतात. जे काय म्हणत ते मुलगा, आपण काय म्हणत ते मुलगा ऐकत असतो लहान असताना, पण मोठं झाल्यावर जे मुलगा म्हणत तेच आपल्याला ऐकावं लागतं, है ना. तर तुम्हाला सांगते, माझ्याबद्दल सुद्धा एकीकडे असंच झालं होतं. माझ्या बाजूने कोणी सुद्धा नव्हतं, कोणीच नव्हतं माझ्या बाजूने. माझ्या बाजूने माहेरचं सुद्धा एक जण सुद्धा नव्हतं. सासरचे तर लोक नाहीच, मला नवऱ्याशिवाय नवरा सुद्धा माझ्या बाजूने नव्हतं. कोणीच नव्हतं माझ्या बाजूने. ना भाऊ, ना बहीण, ना आई वडील तर माझे वारलेलेच आहेत. कोणी नव्हतं माझ्या बाजूने. मी एकटीच होती. तर मला अजून सुद्धा
अशा काही काही गोष्टी आठवतात की आपण जो गुन्हा केला नाही, जे चुका केला नाही, जी काही केलं नाही, त्या गोष्टीवर आपल्याला त्रास दिलेला असते आणि आरोप लावलेले असतात. त्यावेळेस आपण खचून जातो. पण मला वाटतं अशा बायकांनी खचून जाऊ नये, ठामपणे राहावं. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितले, आपल्या बाजूने जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपली ढाल ही आपणच बनायचं असतं. आपल्या मतावर आपण ठामपणे राहत असतं, पण कोणाला सांगायचं नसते की आम्ही आता आमच्या मतावर ठामपणे उभा आहे, आम्ही आता पुढं काय करणार आहे. ते आपण जेव्हा पुढं काय करेल ना, ते आपोआप कळतं त्यांना. त्यांना असं आपण जर सांगितलं आम्ही पुढं काय करणार आहे, तुम्ही ज्या गोष्टी काय 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 घडवल्या आहेत त्याबद्दल आमचा काय विचार आहे, हे जर आपण आता सांगितलं तर ते सावध होतं आहे ना. मग आपण त्यावेळेस त्याला दाखवून हे बघा, त्यावेळेचं हे आलं बघा समोर, ह्या काय काय गोष्टी जेव्हाच्या तेव्हा दाखवायच्या असतात. असे खूप स्त्रिया आहेत, खूप स्त्रिया दुखावल्या गेलेल्या आहेत, खूप स्त्रिया दुखावल्या आहेत, ज्यांना कोणीच नसं साथ देणार. माहेरची लोक पण साथ देत नाही, सासरची लोक साथ देत नाही, नवरा सुद्धा बेकार असतो. असं असतं. एक तर कसं असतं, नवरा काय काय बघा ना, नवरा बायकोवर एवढा संशय घेतो असो, कारण तो बाहेर जग दुनिया बघून येतो. त्याला काय वाटते, बाहेरचं समाजामध्ये जे काय चाललं तेच आपल्या घरामध्ये चाललं काय की असं वाटतंय त्याला. असं पण असतं. पण काय करणं कसं असतं की आपल्या बायकोला एवढं संशय घेणं, त्रास देणं, म्हणजे बायको आपली काहीतरी त्यांनी संशय आलेला असतो त्याला, ते काहीतरी जाणवलं असतं त्याला, तेव्हा पण असं संशय घेत असतात. हे दोन्ही पण बाजू असतात. काय काय विनाकारण पण तसं करतात, कारण ते बघतात बाहेर समाज कसं झाले, बायका कशा. परवा एक घटना घडली बघा, 2 मुलं, 12 वर्षाच्या मुलगा आणि 14 वर्षाची एक मुलगी असते त्या बाईला, आणि त्या बाईचं दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेम होतं. ते कसं होतं काय माहीत नाही. आणि ते 2 मुलं आणि नवरा आणि तो प्रेमिका घेऊन ती पोलीस स्टेशनला येते आणि सांगते की मी माझ्या नवऱ्याबरोबर माझ्या ह्या मुलांबरोबर राहणार नाही, आणि हा माझा जो प्रियकर आहे मी याच्यावर पळून चालले, तर तुम्हाला सांगून चालले. तर ती पोलीस दोघांची पण सहाय्य घेतो, कारण ते तुम्ही जरी नाही म्हणत तर आम्ही जाणारच आहे म्हणणार. दोघांची सहाय्य घेतो. तो मुलगी आडवी, ती जाऊ नको गाई, असं का कराली, आम्हाला सोडून का चालली म्हणती, ते ढकलून देते मुलीला. म्हणजे कसं ना, हे कुठं चाललंय समाज, कुठं चाललोय आपण, हरवून चाललोय. आपली मुलं, आपला नवरा, आपण पुरुषाच्या प्रेमात पडतो, आपल्या मुलांना, आपल्या छोट्या मुलीला सोडून जातो, नवऱ्याला सोडून दुसऱ्या परपुरुष असो त्याच्यासोबत निघतोय आपण. काय काय म्हणावं या, काय दुनिया, कुठं चालली दुनिया. कलियुग आलं ठीक आहे, पण कलियुग म्हणते तुम्हाला एवढं बिघडा. काय चाललंय, किती म्हणजे असं विचार करण्यासारख्या गोष्टी घडायला लागल्यात. आता परवा एक व्हिडिओ दाखवला, एक सून अशी झोपली असती, तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. झोपली असती सासू, खूप म्हातारी झाली, बसलेली असती, त्या सासूला खाली मारती, चापटा मारती. ती सासू एक हळूच असं हात मारली की मोठे मोठ्याने काय रडती. म्हणजे सासू म्हातारी झाली, ती तुम्हाला आता काही करू शकत नाही. ती जर तरुण असती ना तेव्हाच तुम्हाला मारून कुचलून काढली असती. पण सासू खूप थकलेली, हे ती तुम्ही गैरफायदा घेता आणि तिला ती मारता. पण ही कर्म असते. उद्या तुम्हाला जरी मुलगा नसला, समजा तुमचा मुली आहे, ती मुलगी की जावायच तुम्हाला मारतील उद्या त्या प्रकारे. म्हणून आपण जे जे काय करतो ना ते आपल्याला येतं फिरून, हे कर्म आहे. हे तर गोष्टी ठीक आहे, पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की ती म्हातारी सासू आहे, काम करं वाटत नाही तुला, काम करायला काय होते तुला, दिवसभर झोपतीस. झालं की तिचं पोरांना मोठं केलं, शिक्षण केलं, लग्न केली, त्यांना मुलं झाली, तरी तुम्ही त्या सासूच्या मागं लागता, कामच करत नाही, झोपूनच राहते. अरे झोपते तिला, किती वेळ झोपते, झोपू द्या. तिने खूप कष्ट काढलेले असते, 40-50 वर्ष. तुम्हाला येऊन 4-5-7-8 वर्ष कुठं झालेलं नसते, तुम्हाला एवढं जड होते. मीच का काम करू, मीच पसारा आवरू दिवसभर. कितीही आवरलं तरी संपत्ती तुमची मुलं आहेत, तुम्हाला कसं ठेवायचं ते ठेवा ना तुम्ही. मीच का करू. आता संसार थोडं त्या सासूचा संसार असतो, सांगा बरं तुम्ही. झालं तिथे संपलातात, स्वाधीन तुमचे संसार केलेला असते तिने. सगळं मीच आवरू, सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत मी पसारा करते.
पसाराच काढण्याचा वेळ जाते. म्हणून ठरवायचं आपण बघायचं काम करून आपण काम किती केले, आपण फोनवर गप्पा किती वेळ मारल्या, आपण टाईमपास किती केलेला आहे, विनाकारण आपण किती वेळ बसतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा ना घड्याळनं. आपला वेळ कसा चाललाय आणि आपण किती वेळ काम केले त्याच्यामध्ये. तुम्हाला काय शेणाने सारवायचं आहे, शेणाचे गोऱ्या थापायचे तुम्हाला, का हापसा मारून पाणी आणायचं, का विहिरीवरनं पाणी आणायचं आहे, का घागरी भरून भरून पाणी आणायचं आहे. असं काही नाही तुम्हाला. चूल पेटवायची नाही, लाकडं वल्ल्या गवऱ्या वल्ल्या काही नाही. गॅस पेटतोय, भांड्याला मशीन, धुण्याला मशीन, काय कायचे बायका कामाला आहेत, तरी सुद्धा मी दिवसभर आवरते बाई पसारा, तरी संपतच नाही. असं कधी होईल का? आपण दिवसभर सतत जर काम केलं पसारा पडणारच नाही. स्वतःच्या अंतर्मनात झाका आणि लाजा, थोडं लाज वाटू दे तुम्हाला या गोष्टीची, की आपण घरात किती लक्ष देतो. तुम्हाला माहीत तर असते का कुठल्या डब्यात काय आहे, कुठल्या डब्यात काय नाही. सडून किडून मिळून आळ्या पडून जातात, फेकून देतो आपण. अशी एक वेळ येते ना तुम्हाला ते अन्न सुद्धा खायला मिळणार नाही. ही लक्ष्मी असते ना तुम्हाला देती, आणि वेळ आली ना ती सगळं घेते तुमचं काढून. तुमचं घर दार नोकरी अख्खा पैसा तुमचा कसा निघून जातो ना कळत नाही तुम्हाला. समोर बघितले अनुभव आहेत. म्हणून लक्ष्मीला जपा. तुम्ही जेवढं अन्न खाताना तेवढं अन्न द्या लोकाला, लवकरात लवकर द्या. ती शिळं पाक होऊ देऊ नका. उरलेलं अन्न असते ना द्यायला शिका कोणाला तरी, किंवा थोडं करत जावा. आणि अंगात एवढा आळशीपणा असतो ना भरलेला, भरपूर आळस असतो अंगामध्ये. ती आळशी बायकाला बघितलं ना आपल्याला किळस येते आणि आपणच आळशी बनतो. हे परवाचंच एक उदाहरण आहे. झोपलेली असे सून गुतानी दांडगीच्या दांडगी, सासू वाळली वाळली बिचारी का कोपऱ्या बसते, तिला चटा चटा मारत असते ती. विचार करा तुम्ही. म्हणून आजकाल लोक वृद्धाश्रमाकडे कल जास्त चाललेला आहे. स्वतःचा पैसा घेतात, वृद्धाश्रमाला देतात. घ्या ही पैसा आणि आम्हाला नीट सुखाने 4 दिवस जगू द्या, आनंदाने जगू द्या. सुनेच्या हाताचा मार खाण्यापेक्षा, पोरं आईला बहिणीला घाणघाण शिव्या देतात ते ऐकण्यापेक्षा आपलं वृद्धाश्रमामध्ये निवांत जाऊन राहिलेलं बरं. पैसा आहे तोपर्यंत फिरायला जावा, वेळ आपला मस्त घालवा. आता तुम्ही त्या संसारात पडू नका परत. बस संसार झाला आपला, भरपूर केला संसार. जेव्हा मुलांची लग्न झाली ना आपला संसार संपला. अजिबात लुडबुड करायचं नाही. तुम्हाला पदार्थ जर एखादा छान छान करू वाटत तर करा तुम्ही. आणि काय काय असेल बघा ना, आपण एवढं नमतं घेतो, आपण खूप वेळा नमतं घेतो, तरी सुद्धा आपली किंमत कवडी मोलाची करतात. जाऊ दे, सोड दे, जाऊ दे, होत राहते, उगी वाद होते, उगी भांडणं होते. आपण असं नमतं घेतो तर आपलीच किंमत कवडी मोलाची करून टाकतात. मग आपण ठामपणे मांडायला शिकतो. आपल्याला अगोदर चटके बसतात, कवडी मोलाची किंमत करतात आपली, आणि नंतर आपण मग ठामपणे शिकतो की नको बाबा आपल्याला इथं जर आपण असं ठामपणे जर आपलं मत मांडलं नाही तर आपली अजून किंमत कमी होणार आहे. आणि हे लोकांना सवय लागलेली असते की दुसऱ्यांची किंमत कमी करणे, स्वतःचीच वाहवा करायला पाहिजे, स्वतः समोर यायला पाहिजे. आणि असं कसं असतं काय बायकाच बोलू आपण त्यांना, आता लेकर बिकर झालेले असतात. काय बायका म्हणजे समोर घरात त्यांच्या समोर येण्यासाठी किंवा त्यांचं लक्ष आपल्याकडे ओढवून घेण्यासाठी, अट्रॅक्शन, तर काय करतात, मुद्दाम आणतात. मी काम किती करू, नवरा चांगलाच नाही, सासूच चांगली नाही, सासराच चांगला नाही, बाहेर फिरायला मिळत नाही, मी असंच करणार, मी तसंच करणार, मी असंच राहणार, मी तसं. अरे रे 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 अरे, जे तकदीर में ना तेच होतं. आपण तोंडाने कितीही बोला तुम्ही, नशिबात असं तेच होतं शेवटी. मी सुद्धा खूप विचार केला होता, शिक्षण शिकायचं, शिक्षिका बनायचं विचार केला, डान्सर. मी खूप सुंदर डान्स करतो तर मला वाटायचं मी डान्सर बनेल. काही सुद्धा बनले नाही. मी साधी एक गृहिणी बनली, मुलांना वाढवलं, मुलांना शिक्षण दिलं, त्यांची लग्न केले, व्यवस्थित पार पडले. माझं कर्तव्य पूर्ण पार पडलं, तरी सुद्धा कवडी मोलाचं ठरवलं जातं आपल्याला.
आता माझ्या बापदादाची किंवा माझ्या सासऱ्याची काही सुद्धा इस्टेट नव्हती, 1 रुपया सुद्धा नव्हता त्यांचा. फक्त आमच्या नोकरी, सरकारी नोकरी किती असते हो पगार, त्या सरकारी नोकरीवर थोडं 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 करून आम्ही एवढी पुंजी जमवली, मुलांना शिकवलं. बाकी काही नाही आमच्या आयुष्यामध्ये. जे काय छोटीशी जागा घेतली ती त्या जागी सुद्धा माझ्या जावांनी कब्जा केलेला आहे. निर्लज्ज सदा सुखी बाई आहे ती. जरा सुद्धा लाज लज्जा काही वाटत नाही तिला. पदरात 2 पोरी टाकल्यात देवानी, आणि हे कर्म आहे तिचं. ते आज नाही उद्या फेडणार, ती नक्की फेडणार. जेवढा त्रास दिला ना मला तेवढं ते त्रास होणार. मी म्हणत नाही की तुम्ही मला त्रास दिला म्हणून तुम्हाला पण त्रास हो, पण ते कर्म फिरून बरोबर येत असतं. ती तर राहायला गेले, नमतं घेतलं बरं का, मी नमतं घेतलं म्हणून तसं झालं. मला कवडी मोल किंमत केली, मी नमतं घेतलं. जाऊ दे सोड, तुझ्या बी पोरी, मला मुली नाही, तुझे जागेत तू बांध, माझ्या जागेत 2 रूम बांधून राहू, असं मला वाटलं होतं. स्वतःच्या हक्काच्या जागेत जाऊन राहावं. हक्काची जागा आहे माझी. मी गेले, अक्षरशः त्या बहिणी निर्लज्ज, इतकी उंडगी बाई जगात कुठं नसल. लाईट बंद केली, 15 दिवस अंधारात स्वतःही राहिली, मला राहिली. मी आजारी पडले मच्छर चोचून. 1च दिवस गेले मी दवाखान्यात, ॲडमिट झाले. तर या बहिणी एका रात्रीमध्ये 2 टिपा भरलेलं पाणी ओतून माझं सामान बाहेर काढून कुलूप लावले. 4-5 पोलिसांना बोलवून घेतली आणि मीच घुसाले म्हणून सांगितले. नशीब माझं तवा, गोळ्याची चिठ्ठी, माझं सामान आतच होतं. मग ते सगळं मी दाखवलं असं तर बघा, हे म्हणतात ना पोलीस, आम्ही शिरा लागलो घरात, मग माझं सामान आत कसं आहे? माझ्या नावाची चिठ्ठी दवाखान्याला गेलेली आतच होती, माझ्या गोळ्या पण आतच होत्या, त्याच्यावर वार तारीख सगळं होतं. म्हणजे ही एवढी पण किती मूर्ख आहे बघा ही. तिला वाटते मी जे काय करते ते लय मोठं कारनामा करते आणि मला प्रसिद्धी मिळणार आहे. तिनं एक तर तिथं राहत नव्हती, तिनं जागा पण घेतली. मी 1000 वेळा सांगते मी तिला, तिच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. एवढी मूर्ख बाई आहे जगात, एवढी मूर्ख बाई कुठं नसत जगात. आली ती वेळ आता, आहे आपले आईडेश्वरी सोबत आहे आपल्या, लवकरात लवकर आपल्याला यश देणार आहे आणि दिलीच आहे तिने. तिच्या कृपेमुळेच आज आपण इथपर्यंत आलो आहे. आणि माहीत सुद्धा नव्हतं की आपल्या 15-20 वर्षामध्ये आपल्या सोबत आलेली आहे ती आईडेशी. माहीत नव्हतं मला, कळत नव्हतं मला. आली पण ती आपली पाठीशी आहे म्हणून आज आपण खूप तिच्या आशीर्वादाने खूप चांगलं आहे आपलं. तर शेवटी मला तेच, मग मी ठामपणे उभी राहिली. मी आता बघू हिने काय करतेस. नाही तर इच्छा नव्हती तिथं. सर खुशीने तिने म्हणले असे ना, या राहा, तुम्हाला किती दिवस तुम्हीच घर बांधलेलं आहे, तुम्हीच घर घेतलेलं आहे, या राहा म्हणले असे ना. काहीच वाटलं नाही, आम्ही बांधलं पण असं. तिने एवढी हे झाली होता वेळ, चक्क म्हणते तुम्ही कायच नाही तर तुम्ही याच नाही, तुम्ही घर घेतलंच नाही. अरे हे बघा किती मूर्ख बाई असं. चक्क म्हणती सासर, मग तिला तर माहिती आहे का कोणी घेतलं, काय घेतलं, कसं घेतलं, काही माहित नाही तिला. 10 वर्षांनी आली ती लग्न झाल्यावर माझं. त्याच्या अगोदर खरेदी करून बांधून झालं होतं. कसं असतं ते, त्या वेळात नागोबा जास्त दिवस टिकत नसतो. त्या वेळा ते वारूळ असतं ना, मुंग्यानी बांधलेलं असते. त्या जर नागोबाला सगळ्या मुंग्या धरल्या, चावा काढल्या, मरून पडतो तो. असं असतं. ते सगळं ढासळलं तुझ्या अंगावर, मग काय करणार आहे तू? मरून जाशील. इज्जतीने जगावं माणसांनी. सगळ्या जगाला माहित आहे, सगळ्या पाहुण्याला माहित आहे, तरी सुद्धा निर्लज्जबाई तोंड वर करून सगळीकडे फिरती. इतकी टाकून दिलेली बाई आहे ती. चला जाऊ द्या, ते विषय आता राहू दे. हे निघाला म्हणून सांगते तुम्हाला. म्हणजे माणूस कसं कवडी मोल किंमत होतं ते सांगितले तुम्हाला. ठामपणे तिनं राहिली नाही. हो बाबा, हे खरंच हो, येत आहे, तुम्हीच घेतली जागा आहे आणि तुमचंच आहे, खरं वाटणी राहा तुम्ही पण. मला कुठं मुलगा आहे, 2 मुलीचे नवऱ्या घरी दिलेत बांधून, बांधा तुम्ही पण 2 रूम इथं, मी पण 2 रूम बांधते, विषय संपला ना. 10 वर्ष, 11, 12, 13 वर्ष बाई केस लढती ती बाई. म्हणजे काय असेल बघा ती बाई, विचार करण्याची गोष्ट आहे. जेवढं तिने कमवलं तेवढं नवऱ्याने कष्टाने सगळं वकिलाला तिला देऊन टाकलं. तिला माहिती आहे आपल्याला काय मुलगा नाही, सुना नाही, नातवंड नाही, काय नाही. कुणासाठी ठेवायचं म्हणले असं तिने घातली ती. बरं झालं की तुझ्यामुळं ते वकील तरी श्रीमंत झाला बिचार. धन्य 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 म्हणाचं. मस्त वाटायला त्याला, भारी वाटायला. आयता याले पैसा कमाई.
नवरा कमवते आपलं 5-5, 6-6 महिने जाऊन सगळं वकिलाला भरती. त्याला त्या माणसाचं काही माहीत नाही यातलं. असं असतं. म्हणून जेव्हा आपल्या बाजूने कोणी उभा नसतं तेव्हा स्वतः ढाल बना तुम्ही. स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिका तुम्ही. जय माझ्यावर संकट आलेलं आहे ते तुम्हाला सांगते. म्हणून हार मानू नका कुठल्या गोष्टीची. खचून तर अजिबात जाऊ नका. काय काय बघा, नवरा मेला म्हणून खचून जातात. आता काय करणार, नवऱ्याचं आयुष्यच तेवढं होतं, जातं मरून. आपण अगोदर मरतो कधी कधी, आपलं आयुष्य असतं तेवढं होतं. कसंच तर रिश्तेदार आपल्यासोबत कधी नसतात. कधी 6 महिन्यांनी वर्षांनी कार्यक्रमाला भेटतात, तेवढंच एकमेकाचा चेहरा कसं काय बरं आहे म्हणतात, झालं. भाऊ बहीण त्यांच्या घरी संसाराला लागली. करोनापासून तर सगळे लोक दूरच गेलेले आहेत. जे आपल्यासोबत आपल्या घरात राहतात, मुलगा सून म्हणा, कोणाकोणाला ते बी नसतं नशिबामध्ये. नवरा बायको कोणाकोणी तर एकटंच राहावं लागतंय. राहायचं, मग मस्त राहायचं. कशाला विचार करायचं आपल्या मागं कोण भुंकते, कुत्रे भुंकतील, काही विचार करायचं नाही. भुंकून बसतात आपल्या घरामध्ये, आहे की नाही. असं विचार करायचा असते आपण. मला तर लय भुंकत होते. इकडून भुकणार सगळीकडे भुकून शांत झाले आता. पण त्या भुकण्याची हिस्ट्री काढून ठेवली मी. ते कसं भुकत होते, त्यांची हिस्ट्री काय आहे, त्यांची लायकी काय आहे, त्यांचा जन्म कुठं झाला, मग ते पुढं काय केलं, त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं, हे सगळी हिस्ट्री माझ्याजवळ आहे. वेळ आल्यावर ती हिस्ट्री सगळी ओपन करायची. समजा मला करणं झालं नाही ना, मी 4 लोकांना हिस्ट्री देऊन ठेवली. त्यांना मेसेज टाकायचं की मला करणं होत नाही, तुम्ही हिस्ट्री टाकून द्या, फक्त तिथली नावं बदला. बरोबर कळतं लोकांना. बस, गावाचं नाव घरातच. काळजी करू नका, आहे तुमचा नंबर, सगळ्यांचे नंबर आहेत. हिस्ट्री सगळ्यांची आहे माझ्याजवळ. गरजेचं आहे हो, खूप गरजेचं आहे. आणि एकीकडे माझी पण काढली होती. मला काय अक्कलच नाही, मला काय समजतच नाही. माझ्या नवऱ्याजवळ पण काय काही सांगितलं होतं, तुमच्या बायकोला काय कळतच नाही, तुमची बायको असं होती. काही नाही, काही बोलत नव्हते मी, कधीच कोणाला काय बोलत नव्हते. उगीच हे करायचं, ठिणग्या लावून द्यायची. त्यांना काढते आम्ही ह्यांची ठिणगी लावली, पण ती दिशा फिरली बरोबर पेटते तिकडं, अजून फिरायची दिशा. थांबा जरा, तुमच्या बायकोला काय कळतच नाही, तुमची बायको अशीच आहे, तुमची बायको तशीच आहे. माझा नवरा मला म्हणायचा. ती पण येडा झालता, त्याच्या डोळ्यात पट्टी पडली होती, जसं आजकाल मुलांच्या डोळ्यात पट्टी पडतात. आईला घराबाहेर काढून आईला नाही तसलं उन्हं बोलून टाकतात. ते मागचा पुढचा काही विचार करत नाहीत. इतकी मूर्ख आहेत ना आजकालची पोरं, एवढी मूर्ख आहेत. त्यांना आईची जराही किंमत नसते. म्हणून मुलगा सून कोण कोणाचं नसतंय, असं असतं. सगळे स्वार्थी, मुलगी राहू दे मुलगा राहू दे, सगळे स्वार्थ बघतात. आणि आजकाल तर ना आई वडील जास्त मुलीकडचं स्वार्थ बघतात. आपली मुलगी आपल्याला काय देते का, कपडे तर घेऊन पाठव, मला हे पाठव, मला ते पाठव. आजकाल काय ऑनलाईन झालंय, मुली काम करत असं कोण बघायला लागले त्यांच्या मोबाईलमध्ये, असं असतं. अगोदरच्या काळात तसं नव्हतं. मुलीच्या घरचं पाणी पित नव्हते. ते कोण पाळायला लागले म्हणा तेवढं सगळं आता. पण एक लिमिट असतं कुठल्या पण गोष्टीला. चला मग, व्हिडिओ खूप मोठा झाला आणि व्हिडिओ मी बऱ्याच दिवसांनी लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे, कारण मला गणपतीमुळे लक्ष्मीमुळे वेळ जमत होता. आता पप्पा पण गेले, लक्ष्मी पण येऊन गेल्या, आता महा सुरू झाले, आता परत नवरात्रीचं वेद सुरू झाले, परत स्वच्छता आली, परत देवी बसली, चालू झालं परत, आहे का नाही. परत दसरा आला, नवरात्राचं परत कार्यक्रम 8-10 दिवस चालणार आमच्या सोसायटीमध्ये, परत धम्माल होणार. अजून आता प्रॅक्टिस सुरू करावं लागणार आहे आम्हाला. हां, काहीतरी थीम करायचं, गाजवायचं, स्टेज उगी जायचं. काही येत नाही आपल्याला, पण उगी जायचं स्टेजवर, काहीतरी वेडवाकडे डान्स करायचं, निघून यायचं, समाधान आपल्याला. अरे बाबा आली बघा. अजून सिनियर सिटीमध्ये मी गेले नाही, 60ला गाठले नाही, तरीसुद्धा मी त्यांच्यामध्ये मोडते. हां, मी आहे 56ची जरी असली तरी मी सिनियर सिटीमध्ये आहे, तुमच्यासोबत आहे, असं सांगते मी. सर्व मैत्रिणी चांगले, पण त्यांना जरा येत नाही, हात बीत वळत नाही त्यांचे.
तरी प्रयत्न करतात. आनंद होते हो, दुसरं काय नाही. आयुष्यामध्ये आपण काय घेऊन जाणार आहे? काही नाही. मन दुसऱ्याचं दुखवून एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. जे चबर 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 बोलता ना ते लक्षात ठेवा तुम्ही. चला, माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे. बाय. व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. कारण ह्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ बघा. बाय. गुड नाईट.